पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. पुण्यामध्ये 15% पाणी कपातीची शक्यता आता सांगितली जाते. शहरामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कमी पावसाचा अंदाज आणि धरणांमधील घटता पाणीसाठा लक्षात घेता पुण्यामध्ये 15% पाणी कपात लागू होऊ शकते. हवामान विभागाने यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल. यासाठी जलसंपदा विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपातीचा प्रस्ताव दिलाय. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधील पाणीसाठा जपणं सध्या प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे. त्यामुळे शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत असल्यामुळे साठ्यावर ताण येतोय. जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांना दरमहा 15% पाणी कपात करण्याचे निर्देश दिलेत. पाणी बचत नाही केली तर भविष्यामध्ये तीव्र टंचाईला सामोरं जावं लागू शकतं असा इशारा देखील देण्यात आलाय. या काळामध्ये प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. गळती रोखणं, पाणी चोरी थांबवणं आणि योग्य नियोजन करणं यावर भर दिला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान पाणी कपात लागू होणार की नाही याबाबत अंतिम निर्णय प्रशासनाच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र संभाव्य संकट लक्षात घेता पुणेकरांनी आतापासूनच पाणी बचतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.